लाडकी बहीण योजनेमधील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देणं गरजेचं आहे, कारण अनेक लाडक्या बहिणींच्या मनात विविध शंका निर्माण होत आहेत. आधी आपण पाहत होतो की या योजनेबाबत भरपूर मोठा असा हाईप होता, म्हणजेच की आठवड्याला किंवा 4-5 दिवसाला कोणती ना कोणती याची अपडेट किंवा बातमी येत असायची. परंतु मागील काही दिवसांपासून काय झालं, या योजनेच्या कोणत्याही प्रकारच्या अपडेट येत नाही आहेत आणि त्यामुळे महिलांच्या मनात योजनेबाबतच्या अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. ज्यामधील पहिली महत्त्वाची शंका म्हणजे योजना खरंच बंद झाली का हो? तर अजिबात नाही, योजना बंद झाली नाही. योजनेसाठी पुढील वर्षासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ अजून 1 वर्ष तरी आपल्याला लाडकी बहीण योजना बंद पडण्याचे टेन्शन नाही. म्हणजेच की यामध्ये संख्या कमी होईल, अपात्रतेचं प्रमाण वाढेल, पडताळणी काटेकोरपणे होईल, सर्व बाबी होतील, परंतु योजना बंद होईल असे तरी अजून पुढील वर्षासाठी देखील होणार नाही. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. तसेच योजनेच्या बाबतचे अजून असणारे प्रश्न म्हणजे हप्ता कधी मिळणार, तर आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे, मार्च महिन्याचे पैसे वितरण कधी होणार आहे, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न असतील. म्हणजे 3,000 रुपये एकत्रित मिळणार का, त्यासोबतच ई-KYC करताना येणाऱ्या अडचणी, नवीन ई-KYCची काय परिस्थिती, असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हीच तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारले आहेत आणि त्या कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि रेग्युलर तुमचे जे काही मनातल्या शंका आहेत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण नक्कीच आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचे आपले महत्त्वाचे 3 प्रश्न असणार आहेत. त्या 3ही प्रश्नांची उत्तरे देऊन तुमच्या सर्वच्या सर्व शंका आपण दूर करणार आहोत याबाबतची खात्री आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे लक्षात घ्या, सर्वात मोठा आणि सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख ठरली आहे का? लक्षात घ्या, अद्याप फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण खरं तर प्रलंबित आहे. खरं पाहायला गेलं तर मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत आपण एक वेळ समजून घेऊ शकतो, कारण मार्च महिना अजूनही संपलेला नाही. परंतु फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिन्याची जवळपास 25 तारीख आली तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये अजूनही आले नाहीत. म्हणजेच हे लांबलेलं वितरण अजून लांबणार तरी किती? अनेकदा बोलतात की जास्त खेचलं की तुटतं. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना सरकार नाराज करतंय. इलेक्शन सर्व आता होऊन गेले आहेत आणि या इलेक्शन झाल्यामुळे आमच्यावर असा अन्याय होत आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. चिडून रागामध्ये देखील लाडक्या बहिणींचे हे प्रश्न येत आहेत आणि हे येणं साहजिकच असणार आहे. कारण लक्षात घ्या की योजना जी आहे ती योजना प्रचंड चांगली योजना आहे. ही योजना महिलांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून लाभ देणारी योजना आहे. क्रांतिकारी ठरलेली योजना आहे. परंतु या क्रांतिकारी ठरलेल्या योजनेमध्ये मागील काही महिन्यांपासून नक्कीच अनियमितता मोठ्या प्रमाणावर आली आहे आणि ज्याचा खूप मोठा फटका हा राज्यातील जवळपास 2 कोटी महिलांना बसत आहे. अनेक महिलांचं मत आहे की या योजनेच्या हप्त्यावर आम्ही काही ना काही त्या ठिकाणी नियोजन केलेलं असते. म्हणजेच की आमच्या मुलांची फी असेल किंवा आमचा घर खर्च असेल, किराणा असेल, अशा पद्धतीने आम्ही हे 1,500 रुपये वापरतो. परंतु आता मागील 4-5 महिन्यांपासून झालंय काय की याची खात्रीच वाटत नाही आम्हाला. म्हणजे कधी 1 तारखेला पैसे येत आहेत, कधी 20 तारखेला येत आहेत, कधी 31 तारखेला येत आहेत, कधी तर आता ज्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिना संपायला आला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसेच नाही आहेत. अशा पद्धतीने हे वितरण होत असल्यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. याची दखल सरकारने नक्कीच घ्यायचं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या वतीनेच आम्ही बोलतोय की ठीक आहे, तुम्ही आमचे 2100 रुपये केले नाहीत आम्हाला मान्य असू द्या, तुम्ही 1-2 वर्षांनी करा, तुम्ही करालच, तुम्हाला करावंच लागेल, आम्ही ती देखील मागणी लावून धरू. परंतु आता कसं आहे, ठीक आहे, आम्ही 1,500 रुपयामध्ये आम्ही समाधानी आहेत, परंतु हे 1,500 रुपयासाठी कोणत्या ना कोणती तुम्ही तारीख ठरवा ना. 1 ते 5 तारीख ठरवा, 5 ते 10 तारीख ठरवा. ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ही लाडली बहिणा योजना सुरू केली होती आणि त्याच धर्तीवर राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अशी चालू आहे. तर मग मध्य प्रदेशमध्ये कसं असतं की 1 ते 10 तारखेच्या आधी या योजनेचे पैसे जमा होतात. तिकडे जवळपास 34 हप्ते ह्या तिकडच्या लाडक्या बहिणींना मिळाले आहेत मध्य प्रदेशमधल्या. मग महाराष्ट्रात देखील आता हा 20वा हप्ता असणार आहे. मग हे 20व्या हप्त्यापर्यंत आता तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करून 1 ते 10 तारखेपर्यंत किंवा 1 ते 5 तारीख, 5 ते 10 किंवा 15 ते 20 अशा तारखा ठरवा, जेणेकरून लाडक्या बहिणींना या पैशांचे योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांना या योजनेचा अधिकचा फायदा मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्रित जमा होणार आहेत का? तर लक्षात घ्या, 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपयांचे वितरण हे इलेक्शन नंतर आपण पाहिलंच नाही. एकदा इलेक्शन होऊन गेल्यानंतर लाडक्या बहिणींना कधीही 2 महिन्यांचे एकत्रित वितरण मिळालं नाही. त्यांना 1,500 रुपयेच मिळाले आहेत. मग आता तरी
यावेळी काय झालं की मार्च महिन्याच्या आधी म्हणजे 31 मार्चच्या आधी ह्या सर्व हप्त्यांचे वितरण केले जाईल असे आपले चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री बोलले होते. आणि मग आता फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यांचा एकत्रित लाभ देईल सरकार असे नक्कीच वाटत होते, कारण महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारीचा हप्ता येईल असं बोललं गेलं, ते देखील पैसे आले नाहीत. त्यानंतर गुढीपाडव्याच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्याचे पैसे येतील असं बोललं गेलं, ते देखील पैसे आले नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोनही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण सरकार एकत्रित करू शकतं, परंतु याबद्दलची अधिकृत माहिती नाही. आणि मला विचाराल तर मी म्हणेल की 70% फक्त 1500 रुपये येतील आणि 30% शक्यता आहे की त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये यावेत. खरं तर मागणी आमची 100% तीच आहे की 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा कराच. मग आता सरकार करतंय का नाही हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, एकत्रित 3000 रुपये द्यावेत का? नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता. पुढचा आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आजचा, पात्र असून पैसे बंद झाले असतील तर काय करावे? अनेक लाडक्या बहिणींचा एक मुद्दा आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आपण त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे की आम्ही KYC केली आहे, आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, तरी देखील आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत. अशा वेळी आम्ही काय करायचे, आम्ही वेबसाईटवर पुन्हा KYC करायला गेलो तर हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं सांगते. मग असं झाल्यानंतर आम्ही काय करायचं? लक्षात घ्या, यासाठी ऑनलाईन दुरुस्तीसारखा कोणताही प्रकारचा त्या ठिकाणी पर्याय नाही. पण तुम्हाला यासाठी पर्याय कुठला आहे तर तुम्हाला यासाठी तुमच्या तालुक्याला महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे. कुणाची भेट घ्यायची आहे? प्रकल्प अधिकारी. आता तुम्ही म्हणाल की हे पंचायत समितीमध्ये असतात का? तर 100% असतात. प्रत्येक पंचायत समितीमध्ये महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे आहेतच. तुम्हाला फक्त पंचायत समितीमध्ये जायचं आहे, त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांना तुमचा आधार नंबर सांगू शकता किंवा तुम्ही फॉर्म भरताना जो क्रमांक असतो तो क्रमांक सांगू शकता आणि त्यानंतर ते तपासतील की नक्की तुमचे योजनेचे पैसे का बंद झाले आहेत आणि त्यामध्ये जर काही कमी त्रुटी असल्या आणि त्या त्रुटी जर दुरुस्त होत असल्या तर तुमच्याकडून त्या संदर्भातील कागदपत्र जमा करून घेतली जातील आणि तुमची KYC किंवा तुमचे जे काही अर्जाची दुरुस्ती करून मिळेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे परत त्या ठिकाणी सुरू होतील. परंतु तुम्हाला त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने हे काम करावे लागेल, ऑनलाईन पद्धतीने हे काम होत नाही. म्हणून आज हे आपले लाडकी बहीण योजनेमधील 3 महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली आहेत. तुम्हाला उद्या लाडक्या बहीण योजनेमधील कोणत्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे आहेत नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या सर्व कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. व्हिडिओ शेअर करून अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तेवढ्याच हक्काने तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. जय महाराष्ट्र.